नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. मसूर डाळीपासून डोसा कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला पण डोसा खायला आवडतच असेल, पण सकाळच्या घाई-गडबडीमध्ये डोसा करणं शक्य होत नाही. तर एकदम अतिशय आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण आणि एकदम पटकन होणारा आपण इथे आज मसूर डाळीपासून डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर हा मसूर डाळीचा डोसा एकदम पौष्टिक आहे आणि एकदम झटपट बनणारा आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने मसूर डाळीपासून डोसा करून बघा. चवीला एकदम भारी लागते आणि करायला पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये केलेले आहे. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मसूर डाळीचा डोसा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मसूर डाळ स्वच्छ पाण्याने धुवून एक अर्धा तास भिजत घालून ठेवलेलं आहे. तर इथे डाळ आपली छान भिजली गेलेली आहे. तर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या डाळीमधलं पाणी निथळून आपल्याला हे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे मसूर डाळीचा डोसा बनवताना इथे मी इनो, सोडा किंवा दही किंवा तांदळाचा न वापर करता इथे आपण मसूर डाळीपासून डोसा बनवलेला आहे. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवून घेतलेली डाळ घालून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घालून घेतलेला आहे. नंतर याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. लाल मिरची पावडर घालून घेतलेलं आहे, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची किंवा हिरवी मिरची घातलात तरी पण चालेल. थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला याला छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर पाणी न घालता वाटून घेतल्यामुळे थोडीशी डाळ इथे जाडसर किंवा मोठी-मोठी राहिलेली आहे, म्हणून थोडं पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आपलं हे मिश्रण वाटून घेतलेलं एका डिशमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, नाही घातलात तरी पण चालेल. तर हे डोसा बनवण्यासाठी आपलं इथे पीठ बनवून तयार झालेलं आहे. तर गॅसवर मी तवा ठेवलेला आहे. तर इथे डोश्याचा तवा गरम झालेला आहे. तर याच्यावरती तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून आपण जे मसूर डाळीचं जे पीठ बनवून घेतलं होतं डोसा बनवण्यासाठी ते तव्यावरती घालून घ्यायचं आहे. तर याला छान अलगद हाताने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला ज्या पद्धतीचा जाड, पातळ जशा पद्धतीचा तुम्हाला डोसा पाहिजे असेल, त्या पद्धतीचं तुम्ही हे मिश्रण पसरवून घेऊ शकता. तर इथे मी थोडं जाडच ठेवलेलं आहे आणि छान याला तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावून घेऊन आपल्याला याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि एक मंद गॅसवर आपल्याला एक 2 मिनिटभरासाठी आपल्याला हे डोसा छान भाजून घ्यायचा आहे. तर इथे 1-2 मिनिटांनी चेक करून बघूया. तर इथे आपली मस्त या डोश्याच्या कडा छान सुटले गेलेले आहेत. तर इथे मस्त आपला डोसा छान भाजला गेलेला आहे. तर हा डोसा आपण दुसऱ्या साईडने पलटवून घेऊया आणि याला पण छान भाजून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडने आपल्याला छान तेल लावून हे डोसा छान भाजून घ्यायचा आहे. हे डोसा जाड केल्यामुळे मी दोन्ही साईडनी तेल लावून खमंग छान भाजून घेतलेला आहे. जर तुम्ही हाच डोसा तुम्ही एकदम पातळ केला तर दोन्ही साईडनी भाजायची गरज लागत नाही. तर अशा पद्धतीने हे डोसा बनवून तयार झालेले आहे. तर एका प्लेटमध्ये हे डोसा काढून घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीने मी आणखीन एक डोसा तव्यावरती घालून घेणार आहे. तर तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारलेला आहे आणि त्याच्यावरती एक पळी आपण जे मसूर डाळीचं पीठ बनवून घेतलेलं आहे, ते आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचं आहे आणि छान पसरवून घ्यायचं आहे. तर इथे मस्त आपलं हे छान डोसा पसरवून घेतलेला आहे. तर त्याच्यावरती तेल लावून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून एक 2 मिनिटभरासाठी आपल्याला मंद गॅसवर आपल्याला हे डोसा छान भाजून घ्यायचा आहे. तर इथे 2 मिनिटामध्ये आपला मस्त डोसा भाजला गेलेला आहे. तर आपण हे डोसा आपण छान उलटवून घेऊया. तर इथे मस्त आपले छान छोटे-छोटे आपण इथे डोसे बनवून घेतलेले आहेत. तर हे डोसे भाजत असताना तुम्हाला तूप आवडत असेल, तर तूप किंवा बटर लावून तुम्ही हे डोसे भाजून घेऊ शकता. नाहीतर तेल लावून घेतलात तरी पण चालेल. तर इथे आपण मस्त दोन्ही साइडनी तेल लावून आलटी-पलटी करून आपल्याला हे डोसा छान भाजून घ्यायचा आहे. बघितलात तुम्ही या डोश्याचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि एकदम मस्त आपला इथे डोसा बनवून तयार झालेला आहे. तर हे डोसा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हा मसूर डाळीचा डोसा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉससोबत किंवा चटणीसोबत खाल्लात तरी एकदम भारी लागते. तर हा मसूर डाळीचा डोसा एकदम झटपट होणार आहे आणि इथे इनो किंवा सोडा किंवा दही ना तांदळाचा अजिबात वापर न करता एकदम झटपट आपण इथे मस्त मसूर डाळीपासून आपण इथे डोसा केलेला आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल
तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.